स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल पर्टिक्युलर नॉलेजवरती. तर आपल्या या चॅनलवरती मागचं जे आपण लेक्चर घेतलं होतं ते माहिती अधिकार अधिनियम 2005 यावर आधारित होतं. त्याचप्रमाणे आपण सेकंड कायदा जो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 तो घेऊन आलेलो आहे. आणि यानंतरचा जो तिसरा ॲक्ट असणार आहे तो असणार आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988चा. ओके, सो त्याच्यावर आम्ही स्टडी करत आहे. त्यानंतर मग तुमच्यासाठी अशा शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. आणि ही जी PDF आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देणार आहे मित्रांनो. ओके, सो आता तुम्हाला माझ्यासोबत काही मिनटं राहायचं आहे आणि या येत्या काही मिनिटांमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामधल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो असेल. ठीक आहे. आणि नंतर मग आपण यावर आधारित 50 प्रश्नांचा एक पेपर पण घेऊ जो की एक्सप्लेनेशन आपण इथे करणार आहे. ठीक आहे. माहितीच्या अधिकारावर सुद्धा मी 50 प्रश्न काढणार आहे. तेव्हा आपण काय करू ते सॉल्व्ह करूया. म्हणजे एक कायदा 50 प्रश्न, एक कायदा 50 प्रश्न, अशा पद्धतीने आपण हे जे तीनही कायदे आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 जो की नगर परिषद या एक्झाममध्ये आहे, तर त्या अनुषंगाने आपण तयारी करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला स्टार्ट करूया. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधीचा, तर पहिल्यांदा हाच प्रश्न पाठ ठेवायचा आपल्याला की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा आहे मित्रांनो. सर्वांना माहीत असेल की 2014 मध्ये BJPचं सरकार आलं होतं, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले होते देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्य सचिव होते महाराष्ट्राचे स्वाधीन क्षेत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियम समिती स्थापन केली होती. आणि या समितीनुसारच लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ठीक आहे पुढच्या वर्षी म्हणजे 2015ला आपल्या इथं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम काय करण्यात आला होता, सुरू. तर तुम्हाला हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता फक्त तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत. ठीक आहे, तर हे तत्कालीन मुख्य सचिव होते. ठीक आहे, नंतर ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे पहिले काय बनलेले होते, मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त बनलेले होते. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो की लोकसेवा हक्क लागू करणारं पहिलं राज्य कोणतं होतं, तर बघा 2010 मध्ये मध्य प्रदेश राज्याने लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला होता. आणि दुसरं जे राज्य ठरलेलं होतं ते होतं उत्तर प्रदेश 2011 मध्ये. सो आपल्याला पहिलंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, लोकसेवा हक्क लागू करणारं पहिलं राज्य कोणतं होतं, तर ते होतं मध्य प्रदेश. त्यानंतर महाराष्ट्र मग हे लोकसेवा हक्क लागू करणारं कितवं राज्य ठरलं होतं, तर ते 21वं राज्य ठरलं होतं. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. कितवं राज्य ठरलं होतं, 21वं. मी जेव्हा नेक्स्ट लेक्चर घेऊन येईल तेव्हा हे असे प्रश्न बनवणार, त्या प्रश्नाची उत्तरे मग तुम्हाला यायला पाहिजे. जर बी विचारलं लोकसेवा हक्क लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, तर उत्तर मध्य प्रदेश आलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क लागू करणारं 21वं राज्य महाराष्ट्र ठरलं. मग आता हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आहे, या आयोगाचं ब्रीद वाक्य काय आहे, तर या आयोगाचं ब्रीद वाक्य आहे आपली सेवा आमची कर्तव्य. ठीक आहे, लोकसेवामध्ये सेवा नाव आहेच, त्यामुळं आपली सेवा आमची काय आहे, कर्तव्य. ओके, सो हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, त्यानंतर अधिनियमासाठी प्रशिक्षण संस्था कुठं आहे, तर ती आहे मित्रांनो यशदा पुणे या ठिकाणी. माझा जो PSI इंटरव्ह्यू झाला होता 2020चा, ठीक आहे, हा इंटरव्ह्यू माझा यशदा पुणे या ठिकाणीच झालेला होता. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, यशदा पुणे. ओके स्टुडंट, त्यानंतर आता बेसिक माहिती तुम्हाला कळलेली आहे की अधिनियम क्रमांक कितवा होता हा, तर तो होता त्या वर्षातला 31वा अधिनियम क्रमांक 2015 मधला. मग अध्यादेशाचा अंमल कधी सुरू झाला होता, तो झाला होता 28 एप्रिल 2015ला. मित्रांनो, अध्यादेश काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला 123 नुसार तर राज्यपालांना 213 नुसार आहे. मग महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे हा राज्यपाला संबंधित आहे. ठीक आहे, तर या संबंधित कलम कोणती आहे, 213. तर मित्रांनो, अध्यादेशाचा अंमल हा 28 एप्रिल 2015ला झाला. थेट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग विधानसभेत मंजुरी कधी मिळाली, 15 जुलै 2015ला. राज्यपालांची अनुमती केव्हा भेटली, 19 ऑगस्ट 2015ला. ठीक आहे, तर हे तिन्ही पॉईंट जसेच्या तसे पाठ ठेवायचे आहे. आणि गॅझेटमध्ये म्हणजेच राजपत्रामध्ये कधी प्रसिद्ध झाला, 21 ऑगस्ट 2015. म्हणजे कसं लक्षात ठेवा पहा की अध्यादेशाचा अंमल म्हटलं तर 28 एप्रिल 2015, विधानसभेत मंजुरी म्हटलं तर 15 जुलै 2015. ठीक आहे, आणि राज्यपालाची अनुमती कधी मिळाली, 19 ऑगस्ट 2015. आणि गॅझेटमध्ये प्रकाशित झाला त्याच्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 21 ऑगस्ट 2015. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की मग महाराष्ट्रात हा लोकसेवा हक्क अधिनियम आला का, याचे कारण कोणते आहे. तर बघा, पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि समायोजित लोकसेवा देणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता.
त्यानंतर प्रशासन लोकाभिमुख बनवणे आणि भ्रष्टाचाराला काय घालणे, आळा घालणे. माहिती अधिकाराचा एक प्रकारचा मुख्य उद्देश हाच होता मित्रांनो. बघा पुढं काय म्हटलंय की पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा पुरवणे. ठीक आहे, तर हे सिंपल आहे, हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणाकोणाला लागू आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व स्थानिक, सार्वजनिक, शासकीय विभाग, प्राधिकरणांना लागू आहे. कोणकोणत्या? स्थानिक, सार्वजनिक, शासकीय विभाग, प्राधिकरणांना. मात्र मग खाजगी संस्थांना लागू आहे का हा? तर नाही आहे. साहजिकच आहे, खाजगी संस्थांना हा लागू नसेल. ठीक आहे, आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल माहितीच्या अधिकार अधिनियमामध्ये 31 कलमा होत्या, तर लोकसेवा हक्क अधिनियम जो 2015चा आहे याच्यामध्ये 30 कलमा आहे. आपण थोडं कंपॅरिझन पण करत चलो दोन ॲक्टमध्ये, म्हणजे जेणेकरून तुमचे सगळे पॉईंट्स काय होतील, क्लिअर होतील. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये एकूण 30 कलम आहे. मग आताच काय बघितलं की या अधिनियमाची जी व्याप्ती आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे हा. त्यानंतर 28 एप्रिल 2015ला लागू झाला होता अध्यादेशाद्वारे, हे पण आपण बघितलं. मग हे कलम 1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर कलम 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? 2 मध्ये व्याख्या दिलेल्या असतात मित्रांनो. तर आपण त्या व्याख्या लक्षात घेऊन घेऊ, जेणेकरून जर तुम्हाला व्याख्या विचारल्या तर त्या सांगता आल्या पाहिजे. मग मुख्य माहिती आयुक्ताची व्याख्या कशामध्ये देण्यात आलेली आहे? तर बघा 2A या कलमात देण्यात आलेलं आहे. परंतु मुख्य माहिती आयुक्त पद पुढं 13(2) कलम येणार आहे, त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. मग आयोगाचा उल्लेख कशामध्ये आहे? तर आयोगाची व्याख्या जी दिलेली आहे, जी व्याख्या दिली ती 2B मध्ये दिली, परंतु पुढे गेल्यावर आपल्याला कलम 13 मध्ये दिसल आयोग. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि 13(1) नंतर काय येणार? 13(2) मध्ये येणार मुख्य आयुक्त किंवा आयुक्त. कळलं तुम्हाला? 13(1) मध्ये असणार आयोग आणि 13(2) मध्ये असेल मुख्य आयुक्त. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता व्याख्या म्हटलं तर व्याख्या 2 आलीच पाहिजे. ए आला तर मुख्य माहिती आयुक्त आणि 2B जर आला तर तो होणार आयोग. 2C मध्ये कोण येणार? मग C मध्ये येणार सक्षम प्राधिकारी. D मध्ये कोण येणार आहे? विभाग. डिव्हिजन लक्षात ठेवून द्यायचं, D म्हणजे डिव्हिजन, विभाग लक्षात ठेवून जाते. सक्षम अधिकारी C लक्षात ठेवायचा, सक्षमवरून C लक्षात ठेवून द्या. आयोग म्हटला तर B, ठीक आहे, आणि ए म्हटला तर मुख्य आयुक्त आणि आयुक्त. ठीक आहे, ह्या कलमा वगैरे पाठ होतात पुढं. आय म्हणजे काय होते? राज्य शासन. ठीक आहे, आय म्हणजे काय होते? राज्य शासन. त्याच्यानंतर जे कशासाठी आहे? स्थानिक प्राधिकरण. के कशासाठी आहे? विहित. सगळ्यात महत्त्वाचं यल कशामध्ये येते? यल येते सार्वजनिक प्राधिकरण. ओके, सो हे एवढं एक लक्षात ठेवा व्याख्याच्या बाबतीत. सगळ्यात 2A, B, C, D अशा कलमा आहे. आणि त्याच्यानंतर पहा पुढं आणखी काही पॉईंट आहे. 2E मध्ये कोणाचा उल्लेख आहे? 2E मध्ये येते पदनिर्देशित अधिकारी. ई मध्ये येते पदनिर्देशित अधिकारी. एफ मध्ये कोण येते? विभागीय आयुक्त, जो की कलम 6 संबंधित मिळेल आपल्याला. जी मध्ये येते पात्र व्यक्ती, पात्र व्यक्तीला म्हणायचं जी, पात्र व्यक्तीची. एच कोण आहे? हा महत्वाचा आहे. प्रथम अपीलीय प्राधिकारी काय आहे मित्रांनो? कलम 8 मध्ये येणार आहे पुढे चालून, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रथम अपीलीय अधिकारी एच लक्षात ठेवायचं आहे. एक माहितीसाठी सांगतो, माहितीच्या अधिकारात 2च अपिला करता येते, परंतु हा जो अधिनियम आहे लोकसेवा हक्क अधिनियम, याच्यात एकूण 3 अपील आपल्याला करता येतात. ठीक आहे, तर यम मध्ये लोकसेवा दिलेला आहे. आता हा का महत्त्वाचा पॉईंट आहे? 2 यम. आता मला सांगा या कायद्याचं नाव काय आहे? लोकसेवा हक्क अधिनियम. मग आता लोकसेवा हक्क अधिनियम जर नावाच लोकसेवा हक्क अधिनियम असेल तर लोकसेवा माहीत पाहिजे ना तुम्हाला 2 यम मध्ये येते म्हणून. मग MPSCच्या परीक्षेमध्ये काय होते की काय कंबाईन मेन्स वगैरे एक्झाममध्ये काय होते की मग 2 यम दिलं जाते आणि विचारलं जाते सांगा कशाची व्याख्या दिली आहे, तर सांगा सेवेची व्याख्या दिली आहे. मग सेवा जे आणि हक्क राहिले, मग आता लोकसेवाच्या पुढं सेवा आणि हक्क अधिकार हे कशामध्ये आहे? ते यन मध्ये आहे. काय म्हणायचं? यन. म्हणजे यम मध्ये लोकसेवा आणि यन मध्ये लक्षात ठेवा सेवा हक्क अधिकार. आता एच मध्ये काय बघितलं होतं? प्रथम अपीलीय अधिकारी, तर लक्षात असू द्या ओ मध्ये काय आहे? द्वितीय अपीली अधिकारी. HO हो लक्षात ठेवायचं. ओके, HO मध्ये हो लक्षात ठेवायचं. हा प्रथम घ्यायचा, हा द्वितीय घ्यायचा. आणि याची कलम बघा किती आहे? 8(1) आणि याची आहे 8(2). प्रथम आहे म्हणून 8(1), द्वितीय आहे म्हणून 8(2). क्लिअर झालं का इथपर्यंत? सांगा. विभागीय आयुक्त लक्षात ठेवा कलम 6 मध्ये, पण व्याख्या आहे त्याची 2F मध्ये. क्लिअर होता का तुम्हाला? ठीक आहे, बाकी पूर्ण कलमा करण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो. ठीक आहे, तसा वेळ भेटला तर वाचून घ्याल तुम्ही, परंतु मी जे सांगत आहे हे मी तुम्हाला फक्त की पॉईंट सांगत आहे, काय काय कुठं कुठं लक्ष द्यायचं आहे. आता कलम 3 काय म्हणते? लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी व विहित कालमर्यादा अधिसूचित करणे त्यांच्या. ठीक आहे, आणि प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, ठीक आहे, आपण म्हटलं होतं खाजगी प्राधिकरणाला हा अधिनियमच लागू नये. मग आता सार्वजनिक प्राधिकरण या अधिनियमाच्या प्रारंभाचे दिनांकापासून 3 महिन्याच्या आत लक्षात घ्या
आणि त्यानंतर वेळोवेळी अधिसूचित करील म्हणते. ठीक आहे, जे आपल्या एक लक्षात असलं पाहिजे मित्रांनो की लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपीलीय अधिकारी, विहित कालमर्यादा या संबंधित माहिती किती दिवसाच्या आत अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत काय असल्या पाहिजे, अधिसूचित केल्या पाहिजे. सो 3 महिने तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 4 काय म्हणते कलम 4, नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा हक्क प्राप्त करण्याचा अधिकार. आता आपण आलेलो आहे मेन पॉईंटकडे. मित्रांनो, जे आपल्याला लोकसेवा पाहिजे त्या लोकसेवा मागण्याचा हक्क या अधिनियमानं आपल्याला कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे, तर 4 मध्ये. जसं तुम्हाला आठवत असेल माहितीच्या अधिकारात कलम 3 नुसार आपल्याला माहिती मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आठवत असेल तर बघा. त्याच पद्धतीनं कलम 4 इथं दिलेली आहे, नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे आपला. परंतु हेही विचारलं गेलेलं आहे की असं नाही की नियत कालमर्यादेत ठरवलेल्या कालमर्यादेतच आपल्याला दिलं पाहिजे. जर निवडणुकाचा कालावधी असेल, नैसर्गिक आपत्ती आली असेल तर ऑब्वियसली विलंब होऊ शकतो. त्यामुळे हे अपवादात्मक गोष्टी आपण सहज लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, तर 3 मध्ये काय लक्षात ठेवा, कलम 3 मध्ये 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि 4 मध्ये आहे नियत कालमर्यादा. हे तर पाठच पाहिजे तुमच्या. कलम 5 काय आहे, महत्त्वाची आहे 5 कलम. मी सगळ्या महत्त्वाच्या कलमा इथं घेतलेल्या आहे. विहित कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवणे. तर अर्ज करण्याची जी तरतूद आहे ते 5 मध्ये. आता पाहिजे इथं हक्क दिला तर ऑब्वियसली पुढची कलम आपल्याला अर्ज करण्यासंबंधित सांगेल. मग अर्ज केल्यावर काय होणार, अर्जाची स्थिती पाहिली जाणार. अशा पद्धतीनं पाठ करायचं असते. कारण ऍक्ट जे सेट केले जातात, ऍक्ट जे बनवले जातात ते क्रमानुसारच राहणार ना. सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी असणार. बाय स्टेप गोष्ट कशी की नियत कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा हक्क, पहिले हक्क भेटला, त्यानंतर मग आपल्याला विहित कालमर्यादेमध्ये लोकसेवा पुरवली जाणार. ठीक आहे, अर्ज वगैरे करणे. आणि 6 मध्ये आहे अर्जाच्या स्थितीची पाहणी केली जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं 7 मध्ये या कायद्याच्या अधिकारांतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. तर 7 माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किती कलम मध्ये येते, 7 मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कलम 8 मध्ये काय, अपीलीय प्राधिकाऱ्यांची नियुक्ती. आठवते का आपण बघितलं होतं 8.1 मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी आणि 8.2 मध्ये काय होतं, द्वितीय अपीलीय अधिकारी. आणि आठवते का 2H मध्ये, ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल 2H मध्ये प्रथम अपीलीय अधिकारी आणि 2O मध्ये द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यांच्या व्याख्या पण पाहिल्या होत्या. म्हणजे कलमा पण पाठ झाल्या 8.1 आणि 8.2 आणि त्यांच्या व्याख्या पण पाठ झाल्या 2H आणि 2O. क्लिअर झालं का सांगा इथपर्यंत. आता इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे तुमचं. मग आता आहे 9 मध्ये काय आहे मग सर अधिकार. आता पहा, आता जर तुम्ही 8 पाठ ठेवली फक्त अ लक्षात ठेवून द्या. 8 पाठ जर ठेवली तुम्ही अपीलीय प्राधिकाऱ्याची नियुक्ती, तर बरोबर तुम्हाला 8 नंतर 9 काय येणार आहे, अपिलाची कार्यपद्धती. आता अपील केलेली आहे तुम्ही, ठीक आहे, म्हणजे अपील करण्यासाठी तुम्ही प्राधिकारी नेमलेला आहे. आता अपिलाची कार्यपद्धती सुरू होणार. मग काय आहे, प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे जेव्हा आपल्याला अपील करायची असेल, लक्षात घ्या, प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील, पहिले अपील 30 दिवसाच्या आत करावे लागते. अपवादात्मक परिस्थितीत 90 दिवस पण भेटू शकते. आणि जे आपण लक्षात घ्या प्रथम अपील केली होती त्याच्यावर निर्णय किती दिवसात मिळणार आहे, तर तो निर्णय मिळणार आहे 30 दिवसामध्ये. मग द्वितीय अपीलाचं काय आहे की द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे आपल्याला अपील करता येते आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत. ठीक आहे, आदेश ना मिळाल्यास 45 दिवस किंवा अपवादात्मक लक्षात घ्या 90 दिवस. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे थोडंसं फ्लेक्झिबल आहे, हे लक्षात ठेवा. प्रथम अपील आलं 30 किंवा अपवादात्मक 90. ठीक आहे, मग आता याच्यावर आपलं सॅटिस्फॅक्शन नाही झालं. ठीक आहे, प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे आपण अपील केली होती 30 दिवसात, त्याच्यावर निर्णयही आला 30 दिवसामध्येच. मग तुम्हाला नाही पटलं ते, तर तुम्ही द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे अपील केली, आदेश मिळाल्याच्या 30 दिवसाच्या अगोदर करावे लागेल तुम्हाला. ठीक आहे, किंवा आदेश ना मिळाल्यास मग तुम्हाला 45 दिवस भेटेल किंवा अपवादात्मक परिस्थितीत 90 दिवस पण भेटू शकतात अपील करण्याकडे. मग जी द्वितीय अपील केली होती तुम्ही, मग त्याच्यावर जो निर्णय भेटेल तो आपल्याला 45 दिवसात भेटणार आहे. म्हणजे अपील आणि त्याच्यानंतर अपिलाचा निर्णय, मग द्वितीय अपील आणि द्वितीय अपिलाचा निर्णय. म्हणजे आता प्रश्न जर विचारला तर कसं तुम्हाला सांगतो, प्रथम अपीलीय अधिकारी त्याच्यावर निर्णय किती दिवसात देणार, 30 दिवसात. तर द्वितीय अपील अधिकारी निर्णय केलेल्या अपिलावर निर्णय किती दिवसात देणार, 45. तर असे प्रश्न आपल्या माइंडमध्ये सेट झाले पाहिजे. कळलं असेल तुम्हाला. 10 मध्ये काय आहे, कलम 10 मध्ये, कलम 10 मध्ये आहे मित्रांनो शास्ती. आता शास्ती काय दिलेली आहे, 500 रुपये ते 5000 रुपयापर्यंत दंड राज्य शासन लावू शकते. माहितीच्या अधिकारात आठवते का तुम्हाला, माहितीच्या अधिकारामध्ये 250 ते 25,000 रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. मला वाटते याच्यामध्ये कलम 20 आहे माहितीच्या अधिकारात. कलम किती आहे, 20 दंड शास्ती आपण पाहिलं, पण याच्यामध्ये कलम किती आहे, 10. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 500 ते 5000 कसं लक्षात ठेवा, 5 आणि 5 10 होते, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर 11 काय आहे सांगा, लादलेला दंड मग किती दिवसाच्या आत भरावा लागेल, तर लक्षात घ्या लादलेला दंड हे 30 दिवसाच्या आतच भरावा लागतो.
ठीक आहे. आणि या कायद्यामध्ये 30-30 आकडा जरा जास्त दिसत आहे तुम्हाला. ओके. कलम 12 काय म्हणते, वारंवार कसुरीबद्दल सेवक वारंवार कसुरी करत असेल मित्रांनो, ठीक आहे, तर त्याला लक्षात घ्या, त्याला काय म्हटलं जाते, संबंधित कलम, त्याच्या संबंधित कलम आहे 12 मित्रांनो. ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, वारंवार कसुरी कशाला म्हटलं जाईल, त्यांना काय केलं असेल, म्हणजे गोष्टी टाळल्या असेल तर लक्षात असू द्या, त्याला वारंवार कसुरीबद्दल जबाबदारी धरल्या जाणार आहे. ओके. त्यानंतर कलम 13 काय म्हणते बघा, की महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग जो आहे मित्रांनो, याचं नाव जसंच्या तसं पाठ पाहिजे, कारण आयोग इथं नाव पण विचारते. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, सेवा हक्क आयोग आहे, याची संबंधित कलम आहे 13. कसं पाठ ठेवा, 13 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, किसका 13 असं लक्षात ठेवून द्या. ओके. आणि निवड समिती, आता पहा मग, आता आयोग आता समजा स्थापन झाला, मग आपल्याला याच्यामध्ये काय लागणार, आयुक्त पण लागणार, त्याला महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या संबंधित प्रमुख व्यक्ती पण लागेल. तर त्यांना निवडण्यासाठी एक निवड समिती असते, ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात, आणि याच्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री असतात. आणि मग लक्षात घ्या, यांनी सुचवलेल्या नावानुसार मग नियुक्ती कोण करतात, त्यांची राज्यपाल करतात. ओके, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग प्रमुखांची. ओके. सो हा एक पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे, निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री. सेम तुम्हाला माहितीच्या अधिकारासारखं दिसत असेल. आता कलम 14 मध्ये काय आहे सर दिलेलं, तर कलम 14 मध्ये आपल्याला सेवा शर्ती आणि कालावधी लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो 14 कालावधी असं लक्षात ठेवायचं, म्हणजे शॉर्टकट लक्षात ठेवायचं. मग यांचा कालावधी किती आहे, यांचा आहे 665. ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतील, बरोबर आहे. आणि शपथ कोण देते, राज्यपाल. आणि हे राजीनामाही कोणाला देणार आहे, जे येणार आहे राजीनामा राज्यपालांकडे. कळलं का तुम्हाला. इथे जे दिलेलं आहे ते आहे 565, ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील. 15 मध्ये काय आहे, 15 मध्ये कलम 15 जी आहे लोकसेवा हक्क अधिनियमातली, ती आहे 15 कलम आहे मित्रांनो, बडतर्फी, लक्षात ठेवा. 16 काय आहे, आयोगाचे अधिकार व कार्य. माहिती अधिकारात कलम 18 येते. ठीक आहे, माहितीच्या अधिकारात जे कलम आहे ते कार्यासंबंधित ते 18 येते. इथे किती आहे कलम, इथं कलम 16 आहे. ओके. कलम 17 काय म्हणते मित्रांनो, आयोगाच्या शिफारसीवर शासनाने केलेली कारवाई किती दिवसाच्या आत होणार आहे, तर ते 30 दिवसाच्या आत होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, 15 बडतर्फी, 16 कार्य, लक्षात घ्या. 17 आहे आयोगाच्या शिफारशीवर शासनाने केलेली कारवाई, आणि त्याच्यानंतर 18 काय म्हणते, आयोगाकडे अपील किती दिवसाच्या आत करता येते, 60 दिवसाच्या आत काय करता येते, अपील करता येते. आणि जो निर्णय दिला जाईल, निर्णय हा 90 दिवसाच्या आत असेल. हे आहे मित्रांनो तिसरी अपील. हे आहे मित्रांनो तिसरी अपील. कितवी अपील, तिसरी. एक आपण प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांची बघितली, दुसरी द्वितीय, आणि तिसऱ्याचा कालावधी एकदा बघून घ्या. तिसऱ्या वेळेस आपल्याला 60 दिवसाच्या, द्वितीय जो अपील दिलेला आहे त्याच्या 60 दिवसाच्या, त्या निर्णयाच्या, जो द्वितीय अपीलीय अधिकाऱ्यानं जे दिलेला निर्णय आहे त्याच्या 60 दिवसाच्या आत आपल्याला काय करावं लागेल, अपील करावं लागेल. आणि अपील केल्यानंतर त्यावर 90 दिवसाच्या आत काय द्यावा लागणार, निर्णय सुद्धा द्यावा लागणार आहे. परंतु तुम्हाला आठवत असेल, माहितीच्या अधिकारामध्ये जे दुसरी म्हणजे शेवटची जी अपील असते त्याच्यावर निर्णय देण्याचं काय नाही आहे, बंधन नाही आहे. पण इथं जे निर्णय देण्याचं बंधन आहे ते 90 दिवसाच्या आत आहे. तो व्हिडिओ बघा, म्हणजे मी जे बोलत आहे ना हे तुम्हाला समजत असेल. आता ज्या विद्यार्थ्याला हे समजत आहे की मी काय बोलत आहे, कोणते पॉईंट सांगत आहे, समजून घ्या की त्या विद्यार्थ्याचा तो ॲक्ट क्लिअर आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही एकदा तो व्यवस्थित क्लिअर करा. कलम 20 काय आहे मित्रांनो, वेळेवर सेवा देण्याची पद्धत विकसित करणे, म्हणजे संस्कृती विकसित करणे. मी तर जेव्हा मेन्सला गेलो होतो तेव्हा मी संस्कृती हा शब्द पाठ ठेवला होता. ठीक आहे, की वेळेवर सगळ्या सेवा विकसित झाल्या पाहिजे, सवय लागली पाहिजे प्रत्येकांना. कलम 23 हे महत्त्वाची कलम आहे, खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्यास पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. आणि 25 काय आहे, सद्भावना केलेल्या कृतीस काय देणे, संरक्षण देणे. आणि माहितीच्या अधिकारात हेच कलम 21 आहे मित्रांनो, हेच कलम किती आहे, 21 आहे, हे विसरू नका. माहितीच्या अधिकारात सद्भावना केलेल्या कृती संरक्षण कलम 21 आहे, पण इथं किती आहे, लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये 25 आहे. तर असा अभ्यास आम्ही केलेला आहे मित्रांनो. माझे जे मित्र आहे मोहम्मद सर, यांनी मला या अधिनियमामध्ये बऱ्याच प्रमाणात मदत केलेली आहे मित्रांनो. जेव्हा आम्ही दोघं जण PSI मेनची एक्झाम दिली तेव्हा आम्ही असंच लक्षात घ्या डिस्कशन करत होतो, आणि डिस्कशन करताना आमचे हेच मुद्दे राहत होते की सेम गोष्टी. ठीक आहे, जसं आता इथं 25 आहे सद्भावनापूर्वक कृती संरक्षण, तर तेव्हा आम्ही माहिती अधिकाराची कलम डिस्कस करत होतो. तर अशा पद्धतीनं आम्ही अभ्यास केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. न्यायालयास बंदी कोणती कलम आहे, तर ते आहे मित्रांनो 26, लक्षात घ्या.
आणि शेवटचा पॉईंट आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? स्वाधीन क्षत्रिय. तुम्ही बघितलं आहे की यांच्याच अध्यक्षतेखाली लक्षात घेता समिती नेमण्यात आली होती आणि त्याच्यानुसारच मग आपल्या इथं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम काय करण्यात आला होता? निर्माण करण्यात आला होता. सध्याचे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो? मनुकुमार श्रीवास्तव. तर अध्यक्षांमध्ये चेंजेस वगैरे होत राहतात, तर ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार मित्रांनो ते चेक करून घेत चला. ओके, सो या पद्धतीनं आपण हे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे. एकूण 30 कलमा होत्या. त्या 30 पैकी मला ज्या ज्या मेन कलमा वाटल्या, ओके, ज्या आम्हाला मेन कलमा वाटल्या होत्या त्या आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट केलेल्या होत्या. जर अधिनियम तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर एक लाईक नक्की आपल्या व्हिडिओला करा, कारण हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि यामुळं आम्हाला खूप मदत होईल. पुढचा ॲक्ट लगेच घेऊन येणार आहे. टेक केअर. थँक्यू सो मच.